एवढं बोलून नागराज श्रीधर आपल्या स्वस्थानी निघून जातात. पण वेदांगी मात्र विचारात पडते. ही जी व्यक्ती आपल्या समोर उभी होती ती कोण होती? म्हणजे खरंच इच्छाधारी नागांचं अस्तित्व असतं? खरंच मी जो नाग आत्ता या क्षणी बघितला तो खरंच होता की माझा भास? आणि ते काय म्हणून गेले? माझ्यात कुठली शक्ती आहे? हे कसं शक्य असेल? छे, आज डोकंच काम करत नाही. आपल्याच मनाशी पुटपुटत वेदांगी खोलीत विचार करत करत फेऱ्या मारत असते. आणि अचानक तिला आठवतं, आपल्याला लहानपणी आजी कृष्णाची गोष्ट सांगायची खरी. ती लगेच तिच्या आजीच्या खोलीत जाते आणि आजीला कालिया मर्दनची गोष्ट सांगायला सांगते. वेदांगी: आजी, मी आत येऊ का? तू काही काम तर करत नाहीस ना? दुर्गाबाई जप करत बसलेल्या असतात, पण नातीचा गोड आवाज ऐकून माळ ठेवून देतात आणि म्हणतात, काही नाही ग चिमणे, काही काम करत नाही मी. आणि करत जरी असले असते तर तुझ्यासाठी माझा वेळ मोकळाच आहे. आज खूप दिवसांनी या आजीची आठवण झाली आहे बाबा. एका मुलीला. बोल, काय म्हणतेस? वेदांगी हसते आणि म्हणते, काय करू आजी, अगं कामच इतकं असतात. त्यातून आज थोडासा वेळ मिळाला बघ. आणि हातात जे काम घेतलं आहे त्याची वाच्यता पण कुठे करू शकत नाही. पण इतकं आहे, हे काम जर पूर्ण झालं तर मात्र हाहाकार उडेल. इतकं नक्की. बरं, करतीयस ना काहीतरी? कर. मला माहीत आहे तुला नक्की यश मिळेल. बरं, पण माझ्याकडे काय काम काढलंस तू? तू अशी नक्कीच येणार नाहीस हां, माहीत आहे मला. बोल आता. दुर्गाबाई म्हणतात. हे काय ग आजी, असं काय म्हणतेस? बरं बाबा, येत जाईन तुला आता भेटायला. हां, बरं ऐक ना, आज गोष्ट ऐकण्याचा खूप मूड झाला आहे. लहानपणी तू मला ती कृष्ण आणि कालिया नागाची गोष्ट सांगायचीस ना, ती सांग ना मला आज प्लीज. दुर्गाबाई हसून म्हणतात. अगं एवढंच ना, पण मला सांग, आज अचानक तुला गोष्टीची कसं काय आठवण झाली? वेदांगी: अगं असंच, सांग ना प्लीज. दुर्गाबाई: बरं सांगते, ऐक. आणि वेदांगी लक्ष देऊन ऐकू लागते. पुराणानुसार कश्यप ऋषी आणि त्यांची पत्नी कद्रू यांना अनंत, वासुकी, तक्षक, कर्कटोक, पिंगला, पद्म, महापद्म, शंख, कुलिक, चूड, धनंजय आणि कालिया ही मुलं होती. कालिया नाग रमण नामक द्वीपवर निवास करत असे. त्यावेळी पक्षीराज गरुड आणि कालिया नाग यांच्यात खूप शत्रुत्व वाढले आणि कालिया नाग आपल्या पत्नीसह यमुना नदीत येऊन राहू लागला. त्याला माहीत होतं, आपण इथे सुरक्षित राहूत. इथे गरुडदेव येऊ शकणार नाही, कारण गरुडदेवांना तपस्वी सौरभी यांनी शाप दिला होता. तपस्वी सौरभी यांनी गरुडदेवांना सांगून देखील त्यांनी यमुना नदीतील माशांना बलपूर्वक खाल्लं होतं. म्हणून क्रोधित होऊन तपस्वी सौरभी यांनी गरुडदेवांना शाप दिला होता, जर तू परत इथे येऊन माशांना पकडलंस तर त्या क्षणी तुला मृत्यू प्राप्त होईल. हेच कारण होतं की कालिया नाग आपल्या कुटुंबासह यमुना नदीत राहायला आला होता. कालिया नाग खूप विषारी होता, त्यामुळे पूर्ण यमुना नदी विषारी बनली होती. कालिया नाग यमुना नदीत जवळ कोणीही गेलं की त्यांना खात असे. त्यामुळे सगळे गोकुळवासी यमुना नदीजवळ जायला घाबरू लागले. एक दिवस श्रीकृष्ण भगवान आपल्या सवंगड्यांसह यमुना काठी खेळायला आले आणि खेळता खेळता त्यांचा चेंडू यमुना नदीत जाऊन पडला.
तसं तो चेंडू परत आणायला भगवान श्रीकृष्णांनी नदीत उडी मारली आणि कालिया नागाशी युद्ध केलं. त्या युद्धात कालिया नागाचा पराभव झाला. कालिया नागाने कृष्णाची माफी मागितली. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणाले, तू जिथून आला आहेस परत तिथे जा. तेव्हा कालिया नाग भगवान श्रीकृष्णाला म्हणाला, देवा, तुमचे सेवक गरुडदेव माझ्या जीवावर उठले आहेत. तेव्हा श्रीकृष्ण त्याला म्हणतात, माझे चरण आता तुझ्या मस्तकावर उमटले आहे. तेव्हा ती खूण गरुडदेव बघतील, ते तुला काही करणार नाहीत. हे ऐकताच कालिया नाग आपल्या स्वस्थानी निघून जातात. आलं का लक्षात? वेदांगी पूर्ण कथा अगदी लक्षपूर्वक ऐकत असते. ते ऐकून आता तिच्या डोक्यात वेगळेच विचारचक्र सुरू होतात आणि ती एवढंच म्हणते, हो आजी, सगळं लक्षात आलं, अगदी सरळ सगळं, आणि तिथून निघून जाते क्रमशः. थँक्यू.